श्री स्वामी समर्थ. यशस्वी कथा वाचून फक्त संदेश मिळतो, पण अपयशाच्या कथा वाचून यशस्वी होण्याच्या कल्पना मिळतात. आयुष्यात नेहमी सजग आणि सक्षम राहायला पाहिजे, कारण हवामान कधी बदलेल हे सांगता येत नाही, पण माणसं कधी बदलतील हे सांगता येतं नक्कीच. पण असो, इथं मी छोट्या छोट्या गोष्टीत आनंद बघायचा. आनंद नाही, त्याच्यापेक्षा मला असं सतत म्हणजे स्वतः काहीतरी झाड लावायचं आणि त्याच्यापासून काहीतरी एखादी भाजी वगैरे तयार होत्या का बघायची, आणि ती आपण बिना खताची भाजी तयार करून स्वतःच केलेल्या झाडापासून भाजी काहीतरी झाली तर. म्हणून मी ते भोपळ्याच्या बिया टाकल्या होत्या. आईनं भोपळा दिलेला, त्याच्यातल्या मोठ्या मोठ्या बिया होत्या. आणि मी गावाकडनं आले आणि लगेच सकाळी उठून त्या गुरुवारी मागच्या बिया अशा लावल्या होत्या आणि त्याच्यावर एक भिजवून कपडा ठेवलेला पाणी घालून, आणि ते माझ्या लक्षातच आलं नाही. आणि मी सहज बघायला गेले की आपल्या बियांना पाणी वगैरे झाले का, मिळून आपलं उगवलेत का बघावं, किंवा काय परिणाम झाला आहे बघावं. आणि अचानक मी कपडा काढला तर त्या कपड्या बाजूला सरकवून, म्हणजे आपलं एक छोटंसं रोपटं आपल्याला शिकवून जातं उभं कसं राहायचं, खचायचं कसं नाही आणि पटकन कसं. तर ते कपडा बाजूला करून हे एवढं उगवलेलं होतं, आणि ते बघून मला इतकं समाधान पण वाटलं आणि आनंद पण झाला. आणि अशा छोट्याशा गोष्टीच मोठ्या मोठ्या काहीतरी चांगलं काम करण्यासाठी आपल्याला हे करत असतात, आतून एक ताकद देतात असतात. ते बघून इतकं छान वाटलं, म्हणून मग ते मी जरा घेऊन असं एखाद्या छोट्या बेबीसारखं असं वाटलं की त्याला थोडंसं गोंजरावं, म्हणून अजून थोडीशी माती पोकळ केली आणि पाणी वगैरे, आणि ते भोपळ्याचे बिया उगवलेत. म्हणजे तुम्ही कधी भोपळ्याची भाजी करता का? आता ह्याच्यातनं पानं वगैरे आली तर कवळ्या पानांची मी नक्कीच भाजी करेन, आणि भाजी केली तर शेअर करेन तुम्हाला त्याची रेसिपी. नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी